पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे। सर्वेक्षणाचं काम सध्या सुरू आहे, मात्र या भागातल्या शेतकऱ्यांचा जो आहे तो या विमानतळाला प्रचंड विरोध होताना पाहायला मिळतोय। मी आहे सध्या एकतपूर आणि मुंजवडी या संयुक्त ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये। आज या ठिकाणी एक विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं, मात्र शासनाचे अधिकारी प्रशासकीय अधिकारी जे आहेत या लोकांना इथल्या ग्रामस्थांनी या विमानतळाला विरोध असल्याचं सांगितलेलं आहे। आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगाल, आज विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं, काय नेमकं झालंय, काय भावना तुम्ही अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवली? आज प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी संयुक्तिक बैठक घेण्यात आली आणि सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी बोलून सविस्तर या ठिकाणी चर्चा झाली। कशा पद्धतीने भूसंपादन असेल, सर्वेक्षण असेल, तेथील प्रमुख अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांशी चर्चा केली, बाधित शेतकऱ्यांशी चर्चा केली। काय लोकांशी भावना काय आहे? लोकांची भावना हा पहिल्यापासून आहे, लोकांच्या मनामध्ये भीती आहे, त्या पद्धतीने लोकांचा विमानतळाला विरोध आहे। काय सांगाल, काय भावना आहे महिला वर्गामध्ये, काय चर्चा आहे? विमानतळ व्हावं असं वाटतं? 2015 पासून शासनाशी आम्ही पत्रव्यवहार करत आहोत। आज 2025 चालू झालेलं आहे, तरी हे शासन आमच्यावर हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न करतंय। आमचा ह्या विमानतळाला 100% विरोध आहे। एकतपूर मंजवडीच्या वतीने सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने सांगते की 100% हा विरोधच आहे। आम्हाला विमानतळासाठी 1 इंचही जागा द्यायची नाही। पण शासनाने सर्वेक्षण सुरू केले, काही दिवसात ड्रोन सर्वेक्षण या ठिकाणी होणार आहे। शासन शेतकऱ्यांचं म्हणणं विचारात न घेता या प्रकल्प लादतंय असं वाटतं? 100% हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्या आमच्या विमानतळाबाधित शेतकऱ्यांवर गुन्हेही दाखल झाले होते आणि त्याच्यासाठी आता आम्ही गोळ्या झेलायलाही तयार आहोत। गुन्हे मागे घेतले? गुन्हे नाही घेतले, केस चालू आहेत। पण विमानतळ होणार असं सांगितलं, आम्ही ते होऊ देणार नाही। आम्ही शेतकरी सगळे एकजुटीने त्याला विरोध करणार। काय किती क्षेत्र जातं तुमचं आणि काय भाव आहे? आमची 4 एकर, आम्हाला विमानतळ द्यायचं नाही, आमची हरकत आहे। बेबी किसन टिळेकर, आम्ही आहे यात चुकी आहे, आम्ही शेत जमीन करून आम्ही यात चुकी आहे। तर माझं म्हटलं तर माझं पूर्ण घर जातंय आणि जमीन 1 इंचही जागा शिल्लक राहत नाही। करायचं काय पुढं, पैशाचं करायचं काय? आम्हाला जर शासनाला जर विमानतळ करायचं असेल तर आम्हाला सुपीक जमीन याच पुरंदरमध्ये त्यांनी दिली पाहिजे, नाही तर आम्हाला कुशाल त्यांनी गोळ्या झाडल्या तरी चालतील। पण अधिकारी सांगतायत की जमिनीच्या बदल्यात जमीन देता येत नाही, तशी तरतूद नाहीये शासनाकडे। तरतूद नाही तर आम्ही विमानतळ होऊन देणार नाही। आम्ही जायचं कुठं ना, पैशाचं करायचं काय? आज रोजी जर आमची जमीन घेतली त्याची दुप्पट भाव वाढतील, जमीन मिळेल का आम्हाला? त्यामुळे आमचा पूर्ण विमानतळाला विरोध आहे। हीच परिस्थिती सगळ्या गावांमध्ये आहे का? हो, शासनाला सांगायचं आहे की विमानतळ आम्हाला पूर्ण नकोच आणि पूर्ण भवितव्य म्हणजे भविष्य पूर्ण खराबच आहे आणि विमानतळ नकोय म्हणजे नकोच। पूर्ण सर्व शेतकऱ्यांचा विरोध आहे विमानतळ। काय हो, तुमची किती जमीन जाते आणि काय भाव आहे भागात? नमस्कार, पोपट बामी, उपसरपंच एकतपूर मंजवडी। त्या ताईंनी काही आता लोकांनी आता प्रांत मॅडम आलते, त्यांनी त्यांचं म्हणणं व्यवस्थित सांगितलं। शेतकऱ्यांनी त्यांचं व्यवस्थित म्हणणं ऐकलं, शेतकऱ्यांचं त्यांनी व्यवस्थित म्हणणं ऐकलं। तरी काय शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की बाबा आम्हाला जमिनीच्या बदल्यात जमीन द्यावं। साहेबांनी सांगितलं की जमिनीच्या बदल्यात जमीन नाही, डायरेक्ट रोख रक्कम तुम्हाला देण्यात येईल। तर ज्या 7 गावातली जमीन जाते ना, तर आजूबाजूच्या लोकांना आता आम्ही फिरतोय, तर लोकांना वाटतं विमानतळ व्हावं, चांगलं व्हावं, यांचा 7 गावांचा निखारा झाला तरी चालतोय। पण त्याच बाकीच्या लोकांना मी ह्याच्यातून आव्हान करतो उलटा आता की तुम्हाला जर विमानतळ हवा असेल तर आमची 8 एकर जमीन जाते ना, तर माझी स्वतःची 8 एकर जाते ना, तुम्ही चला 4 गावात मला 4 शेतकऱ्यांनी किंवा जे कोणी विमानतळ करते त्यांनी मला तिथं 8 एकर जमीन काढून द्या। त्यातला रुपया पैसा नको, काही नको। आणि त्यातून जर मान्य नसेल तर आमची लहान मुलं, बायका, पोरं सगळ्याची हे मायलावर अख्खं गाव सगळ्यांना बिंधास गोळ्या घाला, चिरून टाका आणि विमानतळ करा। विमानतळ जसं सरकार बदललंय तसं विमानतळ पुन्हा एकदा पुरंदरचं विमानतळ होणार असा प्रश्न पुढे आला। पाठीमागं देखील 10 वर्षापासून त्यांनी सांगितलं की विमानतळाला विरोध पुरंदरचा कायम आहे। काही प्रमाणात विमानतळ बारामतीच्या बाजूला हलवायचा प्रयत्न झालेला होता। आता पुन्हा इथं करण्यामागचं नेमकं कारण काय आहे आणि तुमचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांची भूमिका नेमकी काय तुम्हाला जाणवते? आमच्या इथल्या लोकप्रतिनिधींची भूमिका आहे की इथं जे हे 7 गावात विमानतळी ही बागायती जमीन आहे, इथं पुरंदर उपसाचे चांगल्या प्रमाणात आणि स्वतः वाटलं तर तुम्ही फिरून बघा, चांगले ऊस बागायती आहेत, फळ बागायती आहेत, चांगला अंजीर बाग आहे ती
तिकडे जी होती ती थोडीशी माळरान जमीन होती, त्याच्याने ती जमीन सुचवली होती. ते शेवटी निर्णय आता शासनाचा आहे, बागायती जमिनीवर करायचं का जिरायती जमिनीवर करायचं आहे. बाबा किती जमीन जाते, तुमचं नाव काय, किती जमीन जाते, आणि ज्या आता पिढ्या इथे गेलेल्या आहेत. पुरंदरचं विमानतळ हे खूप दिवसापासून चर्चेचा विषय, आता कुठेतरी प्रत्यक्ष सुरू होईल, सर्वेक्षण सुरू होणार आहे. काय भावना आहे तुमची? आमची भावना हेच आहे की विमानतळ इथं नको आहे, कारण आमची पूर्वजांनी जमीन मिळवलेली आहे आणि ती उभं फुकापासाठी देऊन आमचं पूर्वज जायचं कुठं. आज आजचा विचार करा, सुप्यासारख्या ठिकाणी जवळ अख्खं विमानतळ 7 गाव सुद्धा लागत नाही, सगळं विमानतळ तिथं बसलं जाते मोरगाव आणि सोपा परिसरात. आणि त्या पद्धतीने पवार साहेबांनी हे करून मोजणी सुद्धा झालेली होती आणि त्या पद्धतीने विमानाने सर्वे केला पवार साहेबांनी. अंजीर बागा वगैरे सगळं इकडं पाहिलं. इथं बागायती शेती म्हणून पवार साहेबांचं बोलणं आहे. आम्ही त्यांच्या हॉस्टेलला गेलतो आणि तशा पद्धतीने ते सुप्याच्या बाजूला मोजणी झालेली होती. तशा पद्धतीने आमचं म्हणणं आहे अजून सुद्धा तिकडे झालं तर बरंच होईल. आम्हाला हे विमानतळ नकोच आहे. वास्तविक आम्ही जायचो पुढं, एकदा बिथाड बांधलं मग ते पुढं वावरात जाता येणार. 2 पैसे आम्हाला कोणी मागाशी मी सांगितलं, फट्टनलाला गेलो आम्ही जमीन बघाय, तिथं सरकारी जमीन आहे, तर ती लोक गोठं घेऊन आमच्या मागं लागली. म्हणजे काय आहे तुमच्या बापाचं इकडं, तुम्ही बघा तिकडं विरोध करायचा का न करायचा तुमचा तुम्ही ठरवा. आम्ही इथं 1 गुंठा जमीन तुम्हाला देणार नाही. काय माघारी आलो, कुणी जमीन देत नाही आणि कुणी ह्याने सांगितलं ना खळकची जमीन जात नाही, मग ती आम्हाला देणार आहेत का? कुणी देत नाही आम्हाला. अगदी आता सांगितल्याप्रमाणे अनेक लोक आत्महत्या करायला तयार आहे बाबतीत. हा, सगळ्यांनी शासनाने चुकीचा मार्ग आहे. वाचुरीतीने अनेक ठिकाणी मोठी मोठी वन आहेत, तिकडे विमानतळ हो, इथंच काय आहे 7 गावामध्ये अतिशय गरीब माणसं आहेत, अल्पभूधार इतकी लोक आहेत, तर कल्पनेच्या बाहेर थोड्या जमिनी आहेत. बहिणींचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहे, ते कुठेही होणार आणि आपण काय करणार या बाबतीत. तर 100% आमचा विमानतळाला विरोध आहे. विमानतळाला विरोध आहे. काही लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला गोळ्या घाला, आम्ही आत्महत्या करायला तयार आहे, मात्र पुरंदरला विमानतळ होऊ देणार नाही. बाबा काय सांगाल, किती जमीन आहे तुमची आणि किती क्षेत्र जातंय तुमचं या विमानाच्या? आमचं क्षेत्र जरी भविष्यकाळात काय सांगता येते, आत्ता अर्धा आहे, 1.25 एकर जाते, पण भविष्यकाळात काय सांगता येते. पण ह्या प्रकल्पाला आमचा असा विरोध आहे. खासदार सुप्रियाताईंना मी स्वतः निवेदन दिलेलं आहे किंवा हे बागायची जमीन आत्ताशी कुठेतरी रेगरूपाला लावलेली, तर हे जमीन तुम्ही अधिग्रहण न करता सुप्रियाताईंच्या गाडीत मी गेलो, त्यांना ते दौंड, पुरंदर आणि बारामती या 3 हद्दीवरची जमीन दाखवली. त्यांनी ते पाहिलं आणि ते पाहिल्यानंतर त्यांची प्रक्रियासुद्धा इथून विमानतळ उचललं होतं तिथं नेलं होतं. पण सरकार बदलल्यानंतर काय पुढे स्वप्न पडलं कोणाला की इथंच आग्रह जातात. याचा आग्रह का की आमदार शिवतारे त्या टायमाला आमची जमीन गेला नाही, ह्याच्यावर टोपीमध्ये तुळा खोसणार. तर हे कसं काय, हे गुंजवणी जरांनी केलं तर ते कोणाकरता केलं, शेतकऱ्याकरता केलं का विमानतळाकरता केलं, ह्याचं का आम्हाला कळलं पाहिजे ना. तर साहेबांनी ते पवार साहेबांनी कॅन्सल केलं होतं. दिल्लीत जाऊन त्याची चर्चा झाली आणि दिल्ली ते बी म्हणले की बुवा इथलं कॅन्सल करून आम्ही खासदारांनी सुद्धा आमचं बोलणं झालं खासदाराशी की बुवा तुमच्या निवेदनाला आम्ही मान्यता देतो. पण सरकार बदलल्यानंतर पुन्हा हे आणि ह्याला कारणीभूत हा आमदार आहे शिवताई. खरंच राजकीय भूमिका येते राजकीय भूमिका येते. त्यामुळेच माझ्या विरोधात पत्र देऊन नाही का खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे असे तसे प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी मी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांना भेटलेलो आहे, कलेक्टर साहेबांना पण भेटले. वेळ पडली तर आम्ही सर्व शेतकरी मान्य मुख्यमंत्र्यांना पण भेटू. पण हे विमानतळ जे आहे ते सुरुवातीला चाकणला होणार अशी चर्चा होती, त्यानंतर ते पुरंदरमध्ये आलं आणि पुरंदरमध्ये हजारो एकर क्षेत्र जे आहे ते एक्वायर करण्याची प्रक्रिया सुरू होती. ड्रोन सर्वेक्षण पुढच्या आठवड्याभरात सुरू होईल असं सांगितलं जाते आणि शासनाकडून असं सांगितलं जातं की तुम्हाला 4 पट रक्कम जी आहे ती दिली जाते. पैशाचा आमिष दाखवून या भागातल्या जमिनी बळकावण्याचा सरकारचा तसंच म्हणलं तर काय वागवं ठरणार नाही. हे लोकांना त्या ठिकाणी सांगून नाही का आणि कशा पद्धतीने सर्वेक्षण असेल किंवा 4 पट मोबदला असेल, समृद्धी महामार्गाचा असेल किंवा रिंग रोडचा असेल, त्या पटीत लोकांची त्या मानसिकता नाही.
आत्ताच आता महिलेने सांगितलं की बाबा किती पैसे दिले तरी आम्ही काही जमीन घेणार. तरी मला एक सांगा, जमीन ज्या पद्धतीनं आता जमीन अधिग्रहण करायची प्रक्रिया सुरू आहे. मगाशी बैठकीमध्ये अधिकाऱ्यांनी सांगितलं की ही बैठक समन्वयानं नाही झालं तर शासन जोर जबरदस्ती त्यांचा जो कायदा आहे 2013चा जमीन अधिग्रहणाचा, तो कायद्याचं अंमलबजावणी प्रखरपणे करणार आहे. काय भूमिका असणार आहे या भागातल्या ग्रामस्थांची? तुमच्या गावचा तर विरोध आहे, तुमची भूमिका पुढच्या वेळी काय असणार आहे? आंदोलनाचं कसं आक्रमक पवित्र घेणार? आम्ही उद्या तहसील कार्यालयावर मोर्चा घेतोय आणि उपोषणाला तिथं सगळे 7 गावं बसत आहोत. 7 गावची जमीन जाते. आज एकत्र मंजवणीसाठी ही बैठक 7 गावात होणार आहे आणि उद्या तहसील कचेरीवर उपोषणाला लोक बसत आहेत. ही भूमिका पुढं चालू राहणार. खूप खूप धन्यवाद. हे होते मंजवडी एकतपूर ग्रुप ग्रामपंचायतीचे लोक होते आणि या गावांमधून पुरंदरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला विरोध होतोय, तीव्रपणे विरोध होतोय. कोणत्याही परिस्थितीत आपली इंचभर देखील जमीन विमानतळाच्या प्रकल्पाला देणार नाहीत अशी भूमिका जी आहे ती ठामपणे ग्रामस्थ घेताना दिसत आहेत. आता पाहावं लागेल की शासन त्यांच्या जमिनी जोर जबरदस्तीनं घेत आहे, समन्वय साधून पुढं विमानतळाचं काम मार्गी लावतं. कॅमेरामॅन तेजस मी वसंत पुरे, पुरंदर, पुणे.